कोकणात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत। रत्नागिरीच्या पोमेंडी खुर्द गावातही दरड कोसळली आहे। गुरुवारी संध्याकाळी झालेल्या दुर्घटनेत 3 जण जखमी झालेत। या 2 वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे। जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत। खासगी जागेतील संरक्षण भिंतीचा काही भाग अचानक 5 झोपड्यांवर कोसळून ही दुर्घटना घडली। या घटनेचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अमोल मोरेंनी। मान्सूनपूर्व पावसानं कोकणात दाणादाण उडवून दिली आहे आणि त्याचा फटका अगदी जनजीवनावरती देखील झालेला आहे। त्याचा परिणाम जनजीवनावरती झाला आहे। अगदी मी आत्ता पोमेंडी खुर्द म्हणजे रत्नागिरी तालुक्यातलं गाव आहे आणि तिथं बौद्धवाडी हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणाच्या ठिकाणी एक अगदी खासगी संरक्षक जी भिंत आहे त्याचं बांधकाम सुरू होतं आणि ही संरक्षक जी भिंत आहे ती काल संध्याकाळी कोसळलेली आहे। सगळंच होतं इथं, पण 4 घडी कामाला गेलो होतं। त्याने पाऊस आहे म्हणून, पाऊस पडायला लागला म्हणून तिथं गाडीमध्येच थांबलं होतं त्याने। पण मी पण आताच होती कोपीमध्ये, मग बहीण येऊन मला बोलून तिकडे ते रूम मध्ये नेले त्याने आणि 5 मिनिटातच असं घटना झाल्या। अर्थात हा पहिला पाऊस म्हणजे मान्सूनपूर्व पाऊस आहे, त्याचे परिणाम जे आपण सध्या बघतोय त्यातली ही दुर्घटना म्हणावी लागेल आणि सुदैवानं यामध्ये कोणतीही वाईट घटना त्याच्या पुढची जी आहे ती घडली नाही, हेच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन महबूब शेख सह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।